जरांगे पाटलांना विनंती आहे की सगळ्या मराठ्यांवर आता न्याय होणार नाही। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपण असं आश्वस्त केलेलं होतं की या GRच्या माध्यमातून जिंकलो रे जिंकलो बाबा म्हणून आपण जे काही आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनामध्ये काही जरा पोकळपणा आहे, फोलपणा दिसायला लागलेला आहे, मराठा समाजाला दिसायला आहे। आता मलाही शेकडो फोन आलेले आहेत। त्यामुळे मनोज दादांनी ह्या गोष्टीचा पुनर्विचार करून स्पष्ट भूमिका घ्यावी, संविधानिक भूमिका घ्यावी, कायदेशीर भूमिका घ्यावी, मराठा समाजाचा समावेश ओबीसीच्या आरक्षणात करावा ही मागणी त्यांनी ठेवावी। मराठा हा शब्द ओबीसीच्या यादीत घालावा ही मागणी करावी, जेणेकरून हे आता जे काही कुणबे दाखले रद्द केले, व्हॅलिडिटी रद्द केल्या, मग त्याला बावनकुळे दोषी आहेत आणि त्याला संजय शिरसाट दोषी आहेत अशी म्हणायची वेळ येणार नाही। माझी मनोज दादांना विनंती आहे, आम्ही तुमच्यासोबत ठामपणे होतो आहेत आणि पुढेही राहू, पण आपल्याला भूमिका सुधारावा लागणार आहे। मागच्या अनुभवाचा आपल्याला जे अनुभव घेणं गरजेचं आहे। आणि मी अंतरवलीत सुद्धा गेलो होतो, दादांना तो समजावून सांगायचा प्रयत्न केला होता की दादा बोंबाबोंब काहीतरी व्हायला लागलेली आहे। तुम्ही हे सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या ज्या काही भूमिका आहेत दररोज किस पाडत बसण्याची गरज नाही। कुणबी नोंदीसाठी असं तसं करू, हा GR काढून ते खसरा काढून ह्याला पाडू, अरे घराघरातले पोरं हजारो रुपये खर्च करून ते दाखल्याच्या मागे पळायला लागले, तर यश न झाले। केवळ 15,000च व्हॅलिडिटी आहेत मराठवाड्यात। पण आता जर माळ्याला जसं आरक्षण फुल प्रूफ आहे, माळ्याला का सारखं सारखं आंदोलन करावं लागतंय का? धनगराला प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतंय का? ओबीसीतल्या आरक्षणासाठी सुताराला करावं लागतंय का? नाही, मराठ्यांनाच वारंवार का करावं लागतंय ह्याचं चिंतन आम्ही त्या दिवशी सांगितलेलं आहे। मनोज दादा मला वाटतं येणाऱ्या काळात ऍक्सेप्ट करतील, तोच मुद्दा घेऊन ते अंतरवलीत बसतील किंवा मुंबईच्या आझाद मैदानावर जातील, हा त्यांचा निर्णय आहे।